तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर सध्या टिफिन रेसिपीची सिरीज सुरू आहे। मुलांच्या स्कूलसाठी स्पेशल टिफिन आहेत। टिफिन जे बनवत आहे ते हेल्दी असतात, टेस्टी असतात आणि मुलांच्या आवडीचे देखील असतात। खायला एक नंबर लागतात, बनवायला अगदी सोपे, कमीत कमी वेळेत तयार होतात। आजचा आपला 9 नंबरचा भाग आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग आजच्या या टिफिन रेसिपीला सुरू करूयात। सगळ्यात पहिलं तर मी इथं घेतलेले आहे एक मूठ भरून शेपूची भाजी। स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले। सोबतच थोडीशी कोथिंबीर देखील घेतली आहे। बघा, ठेचलेला लसूण देखील घातलेला आहे। मुलांना हिरव्या पालेभाज्या खाऊ घालायच्या म्हटलं तर खूप डिफिकल्ट असतं आणि हिरव्या पालेभाज्या म्हटलं की लगेच मुलांचं तोंड वाकडं तिकडं होतं। पण हिरव्या पालेभाज्यामध्ये प्रोटीन आणि जीवनसत्वे खूप असतात, जे मुलाच्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात आणि वाढत्या मुलांसाठी शेपूची भाजी तर अत्यंत गरजेची आहे। शेपूच्या भाजीमध्ये खूप सारे असे अँटीऑक्सिडंट असतात जे मुलांच्या वाढीसाठी खूप गरजेचे आहेत, जे वेगळ्या भाज्यामधून मिळत नाहीत। म्हणून हप्त्यातून 1-2 वेळेस तर शेपूची भाजी मुलांना खाऊच घालायला हवी। तर या पद्धतीने शेपूची भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला करून दिली तर मुलं आवर्जून ही भाजी खातीलही, त्यांच्या पोटातही जाईल आणि याची बेनिफिट मुलांना भेटतीलही। आता मी याच्यामध्ये काय केलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, कच्चे जिरे, थोडासा ओवा, चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट आणि पाणी घालून घ्यायचं आहे। नॉर्मली आपण जसं दिरडे काढायला पीठ बनवतो त्या पद्धतीने याचं हे पीठ बनवून घ्यायचं आहे। तर बघा, खूप जास्त पातळसर नाही, खूप जास्त जाडसर नाही, मध्यम असं आपल्याला इथं हे पीठ बनवून घ्यायचं आहे। तर इथं छान असं मी याचं बॅटर तयार करून घेतलं। पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपलं इथे हे बॅटर तयार केलेलं आहे। नॉर्मली जसं दिरड्याला आपण करतो त्याच पद्धतीने केलेलं आहे। तर आता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यानंतर जे बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर थोडंसं तव्यावर टाकून घ्यायचं। तर इथं आपण शेपूच्या भाजीचे मिनी दिरडे करणार आहोत। छोटे छोटे शेपूच्या भाजीचे आपल्याला दिरडे करायचे किंवा डोसे म्हणू शकता, पण तांदळाच्या पिठाचे डोसे असतात, ज्वारीच्या गव्हाच्या पिठाचे दिरडेच असतात। तर छान इथं छोटे छोटे मिनी दिरडे करून घ्यायचे। हे दिरडे खायला खूप भारी लागतात, टिफिनसाठी तर परफेक्ट रेसिपी आहे आणि हेल्दी आहेत आणि शेपूच्या भाजीचे दिरडे खरंच खूप भारी लागतात, खमंग बी, टेस्टी बी आणि हेल्दी बी। तर मस्त उलट पुलट करून खरपूस लाल रंगावर दिरडे भाजून घेतले। एकदम फुल गॅस ठेवायचा नाही, मिडियम गॅसवर दिरडे भाजायचे, म्हणजे मस्त मधल्या बाजूनेही दिरडे भाजले जातात, गजगज होत नाहीत। मग मस्त छान असे आपले सर्व दिरडे मी इथं करून घेतले। तुम्ही पाहू शकता दिरड्याचा कलर, टेक्स्चर कसं आलेलं आहे, एकदम सुरेख दिसत आहेत, एक नंबरच। पाहताक्षणी खायचं मन होते आणि ही रेसिपी तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता। बाकीचे देखील दिरडे सर्व मी याच पद्धतीने मस्त बनवून घेतले होते। आता हे दिरडे दह्यासोबत किंवा सॉससोबत तुम्ही टिफिनला देऊ शकता, पण नुसतं दिरडे खायचं मुलं काय करतात, कंटाळा करतात। तर दिरड्याला मित्र म्हणून तुम्ही पनीर राईस सोबत देऊ शकता। पनीर राईस खायला खूप टेस्टी लागतो, बनवायला सोपा आहे। सगळ्यात सोप्या पद्धतीने हा पनीर राईस बनवून दाखवलेला आहे। तेल गरम करून जिऱ्याची फोडणी दिली, बाकी शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि पनीर घालून घेतलं। छान सर्व भाज्या 5 मिनिट फ्राय करून घेतल्या। नंतरून याच्यात तुमच्या चॉईसनुसार इथं मसाले घालून घेऊ शकता। चवीनुसार मीठ घातलं, नंतरून लाल तिखट घातलं, सोबतच इथं धना-जिरा पावडर, गरम मसाला आणि हळद पावडर। हे मसाले घालायचे नसतील तर फक्त सरळ सोपा मॅगी मसाला घालायचा आणि भात फ्राय करून घ्यायचा, एक नंबर खायला लागतो, मुलंही आवडीने खातात। तर आता तयार झालेल्या आपल्या बॅटरमध्ये म्हणजेच भाजीमध्ये पांढरा भात घालून घ्यायचा। भात 5 मिनिट फ्राय करून घ्यायचा, वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपली इतर टिफिनसाठी रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये अभिप्राय कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली
तर लाईक शेअर आवर्जून करा. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.